जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच आंदोलकांच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी मुरुम शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे। शहरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला असून सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने व बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय संयोजकांनी घेण्यात आला आहे। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुरुम येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसीय अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत शासनाचे लक्ष आंदोलकांच्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या संदर्भातील निवेदन पोलीस ठाणे, व्यापारी महासंघ, ग्रामीण रुग्णालय तसेच नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले असून आंदोलन शांततामय व संविधानिक मार्गाने पार पडणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे। पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सचिन बनसोडे, किरण गायकवाड, लखन बोंडवे, मोहन जाधव, गोविंद सोबाजी, अजिंक्य मुरुमकर, अप्पाराव पाटील, दिनेश भालेराव, उमेश सोनकांबळे, राहुल वाघ, बळीराम भालेराव, अंबाजी खरटमल, मुजीब निंबाळे, शाहीद एनिगोरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनेचे सदस्य तसेच मुरुम शहरातील नागरिक, विद्यार्थी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। बरोबर संयोजकांनी यावेळी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। मुरुम शहरातील सर्व नागरिकांना इन्कलाब जिंदाबाद। खरं पाहायला गेलं तर गेला महिना आपण सर्वजण पाहतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपण अनुभवतोय। आपल्या घरामधली घटना घडल्यासारखं आपल्या सर्वांना असं वाटतंय की दिल्लीमध्ये जे थोर शास्त्रज्ञ आहेत सोनम वांगचुक, हे गेली 1 महिना झालं उपोषणाला बसले आहेत। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं हे जे काही प्रस्थापित शासन आहे ते कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। तब्बल 20-21 दिवस आणि आज सुद्धा ते उपोषणावरती आहेत। असल्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्यावरती ते शांततेच्या मार्गानं संसदेवरती जेव्हा मोर्चा घेऊन गेले जात होते तेव्हा त्यांना डिटेन केलं आणि त्यांच्यावरती अमानुषपणे जनावराला सुद्धा मारणार नाही तशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांवरती, लहान लेकरांवरती, महिलांवरती, मुलींवरती मारण्याचं काम इथले पोलीस प्रशासनासोबतच काही खाजगी वर्दीमध्ये असणारे गुंडे करण्याचं काम, गुंडांनी त्या लहान लेकरांना मारण्याचं काम केलं। खरं पाहायला गेलं तर ते बघितल्यानंतर काळीच पिळवटून चाललंय आणि अशाच पद्धतीचं अन्याय आणि अत्याचार इंग्रजाच्या काळामध्ये होतं। हे सध्याचं शासन हे भारताचं आहे का इंग्रजाचं आहे? ही शासन व्यवस्था आपल्यासाठी आहे का कुणासाठी आहे असा प्रश्न आम्हा सर्वांना पडतो आहे। त्याच धर्तीवरती आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी मुरुम शहरामध्ये आम्ही उद्या एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करत आहोत आणि संपूर्ण मुरुममध्ये महाराष्ट्राच्या धर्तीवरती मुरुम शहर सुद्धा उद्या बंदची हाक देत आहोत। जे काही सुज्ञ नागरिक आहेत, जे तरुण आहेत, युवक आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, युवती आहेत, त्या सर्वांना मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सर्वांना आवाहन करतोय की आता जर तुम्ही घरात बसलात तर मी खरं सांगतो की वेळ भयानक येणार आहे। आज ते 22 जे नीटची परीक्षा देत असताना जे 22 जण मेले ते तुमच्या आणि माझ्या घरातले नाहीत, म्हणून आपण घरात बसणार आहोत का असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे। आपण घराच्या बाहेर निघणार आहोत का नाही? आज अशी परिस्थिती आली आहे, आज ही व्यवस्था कुणासाठी काम करते हाच प्रश्न सर्वात महत्त्वाचा ठरलाय। आपण आंदोलन करतो तर आपण देशद्रोही ठरला चालू आहे। तू कोणी आंदोलन करतोय, विद्यार्थी केलं तर तो नक्षली ठरवला जातोय, तो देशद्रोही ठरवला जातोय, तो अँटी नॅशनल ठरवला जातोय। हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे। आणि आपण जर खरं देशभक्त असू, खरंच जर भारतावर प्रेम करणारे असू, भगतसिंग, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, वासुदेव ह्या सर्वांना जर आपण मानणारे असू तर आपण बाहेर येऊयात आणि ह्या जुलमी शासनाच्या विरोधात लढूयात। इतकं सांगतो, उद्या मुरुम बंदची हाक आम्ही सर्वजण देत आहोत। सर्व संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आम्ही सर्वजण असं आवाहन करतोय मुरुम शहरांना आणि व्यापारी संघटनेला की तुम्ही ह्या बंदमध्ये सामील व्हा। ही घटना हे फक्त आमचंच वेदना नाहीत, उद्या तुमच्याही घरातली लेकरं शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर ना अशी जर व्यवस्था असं जर झालं आणि आत्महत्या केली तर तेव्हा तुम्हाला खूप वेदना होतील। त्यामुळे आताच जागरूक होऊन तुम्ही आज सर आमच्या बंदच्या हाकमध्ये सामील व्हा आणि एक दिवसीय आम्ही अन्नत्यागाचं आवाहन करतोय। ज्यांना कुणाला अन्नत्यागामध्ये सामील व्हायचं आहे, आता आम्ही प्रमुख तर आहोत, काही 2, 3, 4, 5 जण, पण आणखी कुणाला जर करायचं असेल तर तुम्ही उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी 9 वाजता आम्ही अन्नत्यागाला सुरुवात करणार आहोत आणि मुरुम शहर बंदची हाक देत आहोत। तुम्ही सर्वजण उपस्थित राहावं असं आवाहन करतो। सर्व विषय जर आपल्याला समजलेच आहे। सर्वप्रथम बघायला गेलं तर देशाची अवस्था ही काय झालेली आहे।
पूर्ण हिटलरशाही प्रमाणे हे जुलूम इथं विद्यार्थ्यांवर चालू आहे. त्यानिमित्त उद्या आपल्याला मुरुम शहरामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये आपलं अन्नत्याग आंदोलन करायचं आहे. तसेच मुरुम शहरातील सर्व युवकांना मोर्चामध्ये सहभागी व्हावे. आज आपण जे 1 महिन्यापासून बघत आहोत पूर्ण न्यूज चॅनलला वगैरे सर्व गोष्टी त्याच माध्यमातून आपण महाराष्ट्र बंदच्या धर्तीवरती खऱ्या अर्थानं जे सोनम वांगचुक जे आहेत ते दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांचा विषय असा होता की विद्यार्थ्यांच्या बद्दल ज्या गोष्टी घडतात त्याला जबाबदारीनं कोणतरी समोर यावं आणि त्याला आपण जबाबदारी घेऊन त्या गोष्टीबद्दल आपण बोलावं. परंतु 20 दिवस कुठलाही प्रतिनिधी साधा बोलायला आला नाही. आज आपण ज्या ठिकाणी आपण साधं आंदोलनसुद्धा करतो ते त्यावेळेस डिपार्टमेंट लगेच येतं. परंतु 20 दिवस दिल्लीमध्ये देशाची राजधानीमध्ये एवढं मोठं आंदोलन होत असताना कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेला नाही. आणि नंतर ज्या पद्धतीनं आंदोलनाची जी दिशा दाखवण्यात आली होती वांगचुक साहेबाच्या माध्यमातून त्यांनाही उचलण्यात आलं. अभिजित दीपकेंना यांनाही बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या धर्तीवरती ज्यावेळेस दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे म्हणजे जनावराला मारल्यासारखं मारलं जात होतं. आणि ते सगळे विद्यार्थी उच्च शिक्षित होते. कोण दुसरी पास नापास नव्हतं किंवा कोण 10वी नापास नव्हता. सगळे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जे लोकशाही दिली त्या लोकशाहीमध्ये आम्हाला प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा कुठला राजकीय विषय नसून देशातल्या प्रत्येक राज्यातून हे विद्यार्थी हे आले होते स्वतःच्या खर्चानं. आणि त्यांना अशा पद्धतीनं त्यांचा प्रश्न मांडताना जर अमानुषपणे हत्या म्हणजे त्यांचं मारहाण होत असेल याचा निषेध करणं गरजेचं आहे. आणि त्याच धर्तीवरती उद्या महाराष्ट्र बंदच्या धर्तीवरती उद्या आम्ही मुरुम बंदची हाक देत आहोत. त्यामध्ये व्यापाऱ्यांनी सर्वांनी हा विषय तुमचाच जर एखादा मुलगा जर असेल आणि त्याचीच जर परीक्षा जर असं झालं असेल तर भविष्य आपण बघू शकतो की कुठल्या पद्धतीनं हे वातावरण चाललं आहे. त्याचा विरोध करणं आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यासाठी आपण उद्या मुरुम बंदची जी हाक दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आपले काही बांधव या ठिकाणी अन्नत्याग 1 दिवसीय अन्नत्याग करणार आहेत. त्यामध्ये आपण जेवढे सामील होऊ शकता आपण सामील व्हावं. आणि अशा अत्याचाराच्या विरोधात आणि अशा अन्यायाच्या विरोधात आपण थांबणं गरजेचं आहे. एक पद्धतीला दुसरी बाजूसुद्धा दाखवण्यात येत आहे की पोलिसांना मारहाण झाली. तुम्ही तेच करणार. तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन बिघडता येईल याचा कार्यक्रम आपण पहिल्यापासून तुम्ही करत आहात. ट्रक भरून दगड आले म्हणून आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण ॲक्च्युअल तिथं कोण हे सगळे विद्यार्थी होते. कुठला पक्षाचा नेता नव्हता ना कुठलं कोण नव्हतं. त्यांना तुम्ही ह्या पद्धतीने हे करता. तुम्ही जर वांगचुकजींना जर भेटला असता तर हा विषय झाला नसता. मुळात तुमची जिम्मेदारी तुम्ही विसरलात. आणि तुम्हाला अंदाजा नव्हता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे युवक या देशातील प्रत्येक राज्यातून आलेले युवक ज्या पद्धतीनं स्वतःच्या हिमतीनं जे लढले आहेत. हे भगतसिंगाचं आम्हाला वारसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, महात्मा बसवण्णांचा वारसा आहे. आणि विशेष म्हणजे ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे संविधान दिलेलं आहे या लोकशाहीमध्ये लोकांना जर प्रश्न विचारण्याचा विषय नसेल तर आम्ही विरोध करणार. आणि उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं अशी एक विनंती आपणास करतो. धन्यवाद. आपण पाहतोय की गेल्या 20 ते 25 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी सोनम वांगचुक सर हे उपोषणाला बसले आहेत. त्याच धर्तीवर मुरुम शहरातील सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाच्या वतीने उद्या 1 दिवसीय बेमुदत उपोषण हे सोनम वांगचुक सरांच्या पाठिंबाला आम्ही मुरुममधून जाहीर करतो आहे. आणि मुरुममधील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की उद्या आपण या बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण रस्त्यावरती उतरावे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.